इन लोकमत आणि एक मोठी माहिती हाती येते। इम्रान नावाच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येते। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या मुंब्रा भागातून महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे। आणि पोलीस ज्या वेळेला त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळेला त्यानं मोबाईल ड्रेनेजमध्ये फेकला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती म्हणजे इम्रान नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसनं मुंब्र्यातून अटक केली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे? जी माहिती एटी सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार मुंबईतील हा तरुण आहे। या तरुणाला याचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग जो आहे तो मुंबई आणि इतर ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जे हल्ले करायचे होते त्याच्यामध्ये याचा मोठा सहभाग आहे, असे पुरावे जे आहेत ते एटीएसला मिळाले होते। त्याच पार्श्वभूमीवरती एटीएसनं मुंबईमध्ये धाडी टाकून या इम्रान उर्फ मुन्नाबाई याला अटक केलेली आहे। तर दुसरीकडे हा सगळा प्रकार जर पाहिला तर यामध्ये एटीएसनं या मुन्नाभाईचा फोन जो आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी याला अटक करायला गेले त्यावेळी त्याने खूप झटापटी केली। त्याचबरोबरीनं एटीएसच्या हाती आपण लागू नये या सगळ्या गोष्टी करता त्याने खूप प्रयत्न केला। त्याने त्याचा फोन देखील पाण्यात फेकला होता। या सगळ्या घडामोडी घडत असताना एटीएसनं या मुन्नाभाईला अटक केलेली आहे। तर त्याचा पाण्यात फेकलेला फोन हा देखील रिकव्हर केलेला आहे। आता नेमकं या फोनमध्ये नेमकं काय दडलेलं आहे, कशा पद्धतीनं या सर्व जो कट आहे तो त्याने रचला होता, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्याच्या मोबाईलमधून ते स्पष्ट होईल की याच्यामध्ये फक्त हा मुन्नाभाई होता, जाकीर जो जोगेश्वरीहून पकडला तो होता, जान मोहम्मद शेख ज्याला मुंबईतून धारावी येथून पकडलं होतं, हे तिघच फक्त होते का यांच्या व्यतिरिक्त देखील आणखीन काही याच्यामध्ये संशयित दहशतवादी होते का, त्या कटामध्ये आणखीन कोणी सामील होतं का, या सर्व गोष्टींचा तपास जो आहे तो आता महाराष्ट्र एटीएस करते। दिल्ली स्पेशल सेलने या सगळ्या प्रकरणाला उघडकीस आणल्यानंतर आपण कुठेतरी मागे पडलो आहोत असं महाराष्ट्र एटीएसला वाटत असल्याने त्यांनी आता जी कारवाई सुरू केलेली आहे ती अतिशय जलद गतीने कारवाई सुरू केलेली आहे। आणि नेमकं मुंबईला या सगळे जे दहशतवादी होते त्यांच्यापासून कसा धोका आहे हे सगळं तपासून त्याची पाळामुळं काढून। अजित, महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई नेमकी कधी केली? गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दिल्ली एटीएसना ही कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रात आणखीन काही स्लीपर सेल शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे? नक्कीच मुख्यत्वे 2 ते 3 जे म्होरके आहेत त्यांना अटक केलेली आहे, पण स्लीपर सेल अजूनही बाहेर आहे। तर त्यांना अटक करण्याची, त्यांना ताब्यात घेण्याची, त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम जे आहे ते महाराष्ट्र एटीएस, यूपी एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेल करते। यूपीने देखील जवळपास आतापर्यंत जी माहिती समजली त्यानुसार 8 अशी लोक पकडलेली आहेत या कटामध्ये सामील होती। मग त्याच्यामध्ये स्लीपर सेलचा समावेश जास्त आहे। दिल्ली स्पेशल सेलने 6 दहशतवादी पकडलेले आहेत, त्याच्यामध्ये देखील 2 जे आहेत ते स्लीपर सेलचा समावेश होता। आणि आता इम्रान असेल, जाकीर असेल, त्यानंतर जान मोहम्मद शेख असेल, अशी वेगवेगळी लोक जे आहेत त्याच्यामध्ये देखील स्लीपर सेलचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। आता या सगळ्यांना अटक करून स्लीपर सेलचं जे रॅकेट आहे ते हळूहळू उद्ध्वस्त करण्याकरता वेगवेगळ्या पुराव्यांची गरज आहे, वेगवेगळ्या छाप्यांची आणि माहितीची गरज आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्र एटीएस आहे त्या बखूबी पार पडतात। त्यांनी आपलं नेटवर्क जे आहे ते आता आपण कुठे मागे पडू नये आणि आता आपण कुठे मागे राहू नये याच्याकरता नेटवर्क जे आहे ते पुन्हा स्ट्रॉंग केलेलं आहे। आणि त्याचाच परिणाम म्हणून इम्रानला काल मुंब्रातून ताब्यात घेतलं, त्यावेळेस त्यांनी त्याचा फोन फेकून दिला होता, पण तो फोन देखील एटीएसने रिकव्हर केलेला आहे। म्हणजेच एटीएस आता पूर्ण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये लीड घेत आहे। त्याचबरोबरीनं मुंबईवर असलेला धोका जो आहे तो हळूहळू कमी होत आहे असं एकंदर दिसतंय। बरं अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। इकडे मुंबईमध्ये दिवसभर
विसर्जन शांततेत पार पडलं, पण वर्सोव्याच्या समुद्रामध्ये 5 मुलं बुडाल्याची घटना समोर आली. सुदैवानं वेळीच 2 जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. या बेपत्ता मुलांचा जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शोध सुरू आहे. यासाठी आता नेव्हीची किंवा कोस्टगार्डची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. रात्री 9च्या सुमारास ही दुर्घटना घडली.